तुम्ही पण त्यातल्यात का? तुम्हाला बाहेरच्या सारखी पावभाजी घरात बनवायची पण होतच नाही, मग काय विचार करताय? ही फक्त पावभाजी तुमच्यासाठी. अशी जर पावभाजी तुम्ही घरात कराल ना तर काय बोठाची पावभाजी पण चाटून खाणार, गॅरंटी देऊन सांगते. बटाटा, बीट, फ्लावर, मटार, ढोबळी मिरची, टोमॅटो, गाजर, बीन्स, कांदा, लसूण, आलं, मिरची सगळे बारीक चिरून, तसंच चवीनुसार मीठ आणि पाणी घालायचं. फक्त भाज्या बुडेल एवढं. भरपूर बटर घाला, पावभाजी मसाला घाला आणि झाकण लावून कंप्लीट 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या. मिक्सरच्या भांड्यात कांदा, टोमॅटो तसंच आलं, लसूण आणि मिरचीची मस्त अशी पेस्ट करून घ्यायची. अगं बाई, काय दिसतात भाज्या, कलरफुल बरोबरच बटर पण काय वास सुटलाय घमघमाट. आता चला मस्त फोडणी घालू. बटर, तेल तसंच जिरीची चांगली फोडणी द्यायची. तसंच पावभाजी मसाला, तिखट, धनेपूड आणि सगळं चवीप्रमाणे घालायचं बरं का मंडळी. आपण जी केली होती ती पेस्ट घालायची आणि तेल सुटेपर्यंत मस्त मसाला परतून घ्यायचा. थोडंसं चवीनुसार मीठ घालून द्यायची ना पावभाजी टाकून याच्यात. कलर बघा काय आलाय, जबरदस्त. त्यानंतर वर्ण फोडणी घालायची. बटर, कसुरी मेथी तसंच पावभाजी मसाला. सगळी फोडणी घातल्यावर झाली तयार पावभाजी. आता चला पटकन पाव भाजूया. बटर मध्ये पावाला चांगलं लोळून लोळून भाजायचं. एकदा करते म्हणाल पण नेहमी नेहमीच करून खाल, गॅरंटी देऊन सांगते.